बघा आता महत्त्वाचे प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टीने येणार आहे बरं का. खालीलपैकी कोणत्या ऑप्शनचा वापर करून तुम्ही पोर्ट्रेट मोडमधून लँडस्केप पेज लेआउटवर स्विच होऊ शकता? काय येते उत्तर? सांगा उत्तर ज्यांना येते त्याने. ओरिएंटेशन. काहीच अवघड नाही, सोपं आहे. पेज लेआउटमध्ये ओरिएंटेशन ऑप्शन असतो. हे प्रश्न ह्याची लिंक तुम्हाला देतो आणि skillmarathi.com वर पण आहे ते प्रश्न, फक्त सापडत नाहीत लवकर. डॅश डॅश हे विशिष्ट प्रोग्राम्स असतात, याची रचना कॉम्प्युटिंग सोपी करण्यासाठी झालेली असते. याचं उत्तर येते युटिलिटीज. लक्षात ठेवा, एकदम महत्त्वाचे प्रश्न आहेत हे बरं का. आता हे रेकॉर्ड करालो मी, उद्या यूट्यूबवर टाकतो, वाटलंच तर डबल पहा, पण नीट लक्षात घ्या. काय समजलं नसेल तर मला विचारा. खालीलपैकी कोणता एक ड्रॉइंग प्रोग्राम आहे ज्याचा वापर ग्राफिक्स तयार करण्यासाठी आणि त्यामध्ये बदल करण्यासाठी केला जातो? तर ड्रॉइंग प्रोग्राम खालीलपैकी कोणता आहे? ब्रश, पेंट, नोटपॅड आणि वर्डपॅड. यापैकी कशामध्ये आपण ड्रॉइंग करू शकतो? पेंटमध्ये. वेब पेजमध्ये तुमचा माऊस पॉइंटर जेव्हा लिंकच्या वर जातो तेव्हा त्या माऊस पॉइंटरचा आकार एका हातामध्ये बदलतो. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. त्यालाच हायपरलिंक म्हटलं जातं. कसेही प्रश्न विचारले जातात त्याला उलटून सुद्धा विचारलं जातं. आउटलुकमध्ये तुम्ही यशस्वीपणे अकाउंट सेटअप केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय दिसते? याचं बघा, मायक्रोसॉफ्ट आउटलुक टेक्स्ट मेल. याचं उत्तर येते मायक्रोसॉफ्ट. हे असे काही सेपरेट वेगवेगळे प्रश्न असतात बरं का, हे प्रत्येक परीक्षेला येतात. तर हा प्रश्न येईल नाही येईल ह्याची गॅरंटी नाही. इन्सर्ट केलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये टेक्स्ट एंटर करण्यासाठी तुम्हाला टेक्स्ट बॉक्स डॅश डॅश करणे आवश्यक आहे. काय करावं लागतं? टेक्स्ट बॉक्स आपल्याला क्लिक करावं लागतं टेक्स्ट बॉक्सवर. एकदम सोपे प्रश्न आहेत, अवघड असं काय नाही. बघा 50 प्रश्न आहेत टोटल आपल्याला. 50 पैकी तुम्हाला पासिंग 20 मार्क आलाय. कोणतेही 20 प्रश्न तुम्ही करा, पास होऊन जातात. सेपरेट पासिंग नाही याला. डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट टाईप करत असताना ही की दाबल्यास नंतरचा मजकूर पुढील ओळीमध्ये मूव्ह होतो. कोणती की दाबल्यास? एंटर की. आपल्याला वेगवेगळ्या रंगाचा वापर करून एकापेक्षा अधिक सेलच्या बॉर्डर्स हायलाइट करायच्या आहेत तर कोणत्या ऑप्शनचा वापर कराल? बॉर्डर हायलाइट करायचे. लाईन कलर, फॉन्ट कलर, बॉर्डर कलर, लाईन स्टाईल, काय येईल? लाईन कलर. कर्सरला सध्याच्या सेलमधून इतर सेलमध्ये हलवण्यासाठी डॅश डॅश कीचा वापर केला जातो. एंटर. डॅश डॅश हे उर्वरित कम्प्युटरला प्रोग्रामच्या सूचना इन्स्ट्रक्शन्स अंमलात आणण्यास सांगते. काय? ALU म्हणजेच अरिथमॅटिक लॉजिक युनिट, ग्राफिक को प्रोसेसर, कंट्रोल युनिट आणि प्रायमरी स्टोरेज युनिट. सूचना म्हणजे इन्स्ट्रक्शन्स अंमलात आणायला कोण सांगतं? तर कंट्रोल युनिट. लक्षात ठेवा. काय त्याचं उत्तर? कंट्रोल युनिट. बॉर्डर ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये बॉर्डर ऑप्शन निवडल्यास सेलच्या डॅश डॅशवर बॉर्डर लागू होतील. सेलच्या कोणत्या साईडनं बॉर्डर लागू होणार आहेत? सर्व बाजूने. ऑल बॉर्डर्स. एक्सेलचा प्रश्न होता तो बरं का. वायरलेस सर्व्हिस प्रोव्हायडर ही वायरलेस मोडेम्स असणाऱ्या कम्प्युटरसाठी आणि इतर अनेक प्रकारच्या वायरलेस उपकरणांसाठी इंटरनेट कनेक्शन प्रदान करतात. चूक आहे का बरोबर आहे? बरोबर आहे. डिस्क रीड करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निळ्या रंगाच्या लेझरपासून ब्ल्यू रे डिस्क हे नाव पडले. बरोबर आहे याचं पण उत्तर. एकदा सोडवून दाखवतो, परत रिपीट घेतो आणि त्याची उत्तरं तुम्ही सांगा. जमते? काय अडचण कोणाला? पुढचा प्रश्न बघा. कागदावर आउटपुट आणण्यासाठी प्रिंटर्स कम्प्युटरला जोडले जाऊ शकतात. प्रिंटर कम्प्युटरला जोडले जाऊ शकतात का नाहीत? बरोबर आहे. जर तुम्हाला एक फाईल ज्याची साईज 1.5 MB आहे आणि ती तुम्हाला पेन ड्राईव्हवर कॉपी करायची आहे, पण तुमच्या पेन ड्राईव्हमध्ये फ्री स्पेस कमी असेल, अशा वेळी पुढीलपैकी कोणती युटिलिटी तुम्ही वापराल?
सांगा कोणाला येते? फाईल कॉम्प्रेस करणे म्हणजेच फाईल कम्प्रेशन प्रोग्राम वापरणार आपण. पुढचा प्रश्न बघा. हा एक शेप फिलचा प्रकार असून तो शेपच्या पृष्ठभागावर एका रंगातून दुसऱ्या रंगात बदलत जातो. ग्रेडियंट फिल, अर्धा वेगळा कलर आणि त्याच्या अर्धा वेगळा कलर, वेगवेगळे कलर असतात दोन, त्याला ग्रेडियंट म्हटलं जातं. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? विंडोज 7, मॅक ओएस, इंटरनेट एक्सप्लोरर आणि युनिक्स. सांगा आता उत्तरेचं. इंटरनेट एक्सप्लोरर. पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये वर्कबुक मधील इतर शीट्स किंवा ऑब्जेक्ट्सना डायरेक्ट ऍक्सेस करण्यासाठी वापरली जातात? काय ते उत्तरेचं? ऑब्जेक्ट येते होतं उत्तर. ऑब्जेक्ट आपण बघितलेला आहे बघा. इन्सर्ट मध्ये पेंट काढून दाखवलं तुम्हाला मी. इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर ऑब्जेक्ट ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बिट मॅप इमेजला क्लिक करून पेंट ओपन करून दाखवलं होतं मी. आठवते का कोणाला? नसेल आठवत आता. कम्प्युटरचा कोणता भाग तुम्हाला कम्प्युटरवरील माहिती प्रदर्शित करतो? माऊस, कीबोर्ड, कॅमेरा. यापैकी कोणतेच नाही. मॉनिटर आपल्याला माहिती दाखवते, त्यामुळे यापैकी कोणतेच नाही. चालू वर्कशीटमध्ये संपूर्ण वर्कशीटची आणखीन एक प्रत तयार केली जाऊ शकते. चूक आहे का बरोबर आहे? बरोबर आहे. किती पाहिजे तितके आपण वर्कशीट तयार करू शकतो. रीडिंग ही सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस मधून माहिती ऍक्सेस करण्याची प्रक्रिया आहे. बरोबर आहे. रीडिंग म्हणजे माहिती ऍक्सेस करणे आणि रायटिंग म्हणजे माहितीवर प्रक्रिया करणे. लक्षात ठेवा, हा प्रश्न 100% परीक्षेला येतोच. एक्सेल शीट मधील कॉलमची रुंदी विशिष्ट व्हॅल्यूवर मॅन्युअली सेट केली जाऊ शकते. बरोबर आहे. आपल्याला पाहिजे तशी आपण एक्सेलची रुंदी, कॉलमची रुंदी चेंज करू शकतो एक्सेल मध्ये. पेज साईज बदलण्याचा पर्याय कोणत्या टॅब मध्ये असतो? सांगा, पेज साईज कुठं असतं? पेज लेआउट. बोल्ड कुठं असतं? होम टॅबच्या कोणत्या ग्रुपमध्ये? फॉन्ट ग्रुपमध्ये. जर आपल्याला आपले प्रेझेंटेशन ब्लॅक अँड व्हाईट स्केल, ग्रे स्केल अथवा कलर स्केल मध्ये स्विच करायचे असेल तर आपल्याला डॅश डॅश टॅबवर क्लिक करावे लागेल. कोणत्या टॅबवर? व्ह्यू, रिव्ह्यू, इन्सर्ट आणि ॲनिमेशन्स. काय ते? व्ह्यू टॅब. व्ह्यू टॅब मध्ये आहे ग्रे स्केल, ब्लॅक अँड व्हाईट स्केल. हा पॉवर पॉईंटचा प्रश्न आहे. जर आपण आपल्या प्रेझेंटेशनच्या पहिल्या स्लाइडमध्ये फक्त हेडिंग ऍड करू इच्छित असाल तर कोणत्या प्रकारची स्लाइड घ्यावी लागेल? फक्त हेडिंग घ्यायचंय. कोणती स्लाइड घेणार? टायटल ओनली. स्पेलिंग, ट्रान्सलेट आणि लँग्वेज हे पर्याय डॅश डॅश टॅब मध्ये असतात. रिव्ह्यू. चांगली प्रॅक्टिस झाली दिसते. युजर त्याची आवड आणि गरज याच्यानुसार बुलेट कस्टमाइज करू शकतो. बुलेट कस्टमाइज करताना युजर पुढीलपैकी काय एनहान्स करू शकतो? बुलेट कस्टमाइज करताना फक्त कलर एनहान्स करू शकतो आपण. हे स्टाईल चुकीचं उत्तर आहे. बुलेटचा आपण फक्त कलर चेंज करू शकतो, बुलेटची स्टाईल चेंज करू शकत नाही. याचं उत्तर कलर्स येतं. लक्षात ठेवा, परीक्षेला जर हा प्रश्न आला तर कलर्स टाकायचं त्याचं उत्तर. तुम्हाला तुमच्या संगणकाचा डेट अँड टाइम म्हणजेच तारीख आणि डेट बाबतचा फॉर्मॅट बदलायचा आहे. विंडोजमध्ये तुम्ही डॅश डॅश या पर्यायाचा वापर करून डेट अँड टाइम बदलू शकता. कशाचा वापर करून डेट अँड टाइम बदलू शकतो आपण? कंट्रोल पॅनल. आपण प्रेझेंटेशनमध्ये इच्छित फॉर्मॅटिंग बदल अप्लाय केल्यानंतर आपण टेक्स्ट डिसिलेक्ट करण्यासाठी काय कराल? डिसिलेक्ट करण्यासाठी म्हणजेच टेक्स्टचं सिलेक्शन काढून टाकण्यासाठी काय करणार?
101% प्रश्न येते परीक्षेला, लक्षात ठेवा. हा काय ते उत्तर? टेक्स्टवर क्लिक करा, सिलेक्शनच्या कडेवर क्लिक करा, डिसिलेक्ट फीचरचा उपयोग करा आणि सिलेक्शनच्या बाहेरच्या क्षेत्रावर क्लिक करा. सिलेक्शनच्या बाहेरच्या क्षेत्रावर क्लिक करायचं. म्हणजे आता समजा हे सिलेक्ट केलंय, आता हे डिसिलेक्ट करण्यासाठी काय करणार मी? बाहेर क्लिक करणार. इथे सिलेक्शनवर क्लिक करणार नाही, इथं बाहेर क्लिक करणार. गेलं निघून. वर्कशीट हलवण्यासाठी किंवा कॉपी करण्याचे पर्याय डॅश डॅश टॅबमध्ये आढळू शकतात. कॉपी आणि हलवणे म्हणजेच मूव्ह करणे कुठं असतात? होम टॅबमध्ये सुरुवातीला असतं पहा, क्लिपबोर्ड ग्रुपमध्ये होम टॅबमध्ये कॉपी आणि मूव्ह. मूव्ह म्हणजेच कट, लक्षात ठेवा. प्रिंटरसाठी रिझोल्यूशन म्हणजेच निर्माण केलेल्या प्रतिमांची स्पष्टता मोजणे, जी DPI म्हणजेच डॉट पर इंच अशी मोजली जाते. बरोबर आहे. प्रिंटरचं, त्यानंतर स्क्रीनचं किंवा कोणत्याही डिजिटल स्क्रीनचं, मॉनिटरचं रेझोल्युशन चेक करण्याची जी ही आहे परिमाण, त्याला DPI म्हटलं जातं, डॉट्स पर इंच. म्हणजे एका इंचामध्ये किती डॉट्स आहेत. जर तुम्ही टीव्हीमध्ये जुन्या CRT टीव्हीमध्ये जर जवळ जाऊन बघितलं, तुम्हाला छोटे छोटे चौकोन दिसतात. चौकोन म्हणजेच डॉट्स असतात, लक्षात ठेवा. त्यालाच DPI म्हटलं जातं. एका इंचात जितके जास्त पिक्सल्स तितकं जास्त त्याचं रिझोल्युशन जास्त, आणि तेच फुल HD ला कारणीभूत ठरतात, लक्षात ठेवा. जितकी जास्त पिक्सल तितकेच स्क्रीन फुल HD असते किंवा प्रिंटर सुद्धा फुल रिझोल्युशनचं असतं. पॉवर पॉइंटचा पिक्चर इफेक्ट्स ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये नसणारा पर्याय सिलेक्ट करा. प्रीसेट, शॅडो, डिफ्लेक्शन आणि ग्लो. काय नसतं आता ह्याच्यापैकी? डिफ्लेक्शन नसते. रिफ्लेक्शन असते पण डिफ्लेक्शन नसते. आपण आपल्या प्रेझेंटेशनमध्ये इन्सर्ट टॅबमधील डॅश डॅश पर्याय वापरून एक एक्सेल शीट एम्बेड करू शकतो. कोणता पर्याय वापरून एक्सेल शीट एम्बेड करू शकतो? जसं आपण पेंट वर्डमध्ये काढून दाखवलं होतं, तसंच आपण काय करू शकतो? ऑब्जेक्ट ऑप्शन वापरून एक्सेल शीट प्रेझेंटेशनमध्ये घेऊ शकतो. याचं उत्तर काय येते? ऑब्जेक्ट. वर्ड डॉक्युमेंटमधील फॉन्ट साईज डॅश डॅशमध्ये मोजतात. फॉन्ट साईज कशामध्ये मोजतात? पॉइंट्स. इन्सर्ट पिक्चर पर्याय वापरल्याने आपण आपल्या प्रेझेंटेशनमध्ये एकाच वेळी अनेक पिक्चर्स इन्सर्ट करू शकतो. बरोबर आहे. पाहिजे तेवढे पिक्चर्स आपण इन्सर्ट करू शकतो. तुम्हाला मीटिंगच्या निमंत्रणाची रिक्वेस्ट आली असेल आणि तुम्ही ती ॲक्सेप्ट केली, तर यापैकी कोणती गोष्ट तुमच्या आउटलुकमध्ये होणार नाही? इतर निमंत्रितांनी मीटिंग रिक्वेस्टला पाठवलेले प्रतिसाद तुम्हाला मिळत राहतील. हा शेवटचा पर्याय. लक्षात ठेवायचं, परीक्षेत सुद्धा शेवटचाच येतो. शेवटचाच क्लिक करायचं. तुम्ही कम्प्युटर स्टार्ट करत आहात, याचा अर्थ तुम्ही कम्प्युटर काय करत आहात? सांगा. बूटिंग. कम्प्युटर चालू करण्याची प्रोसेस म्हणजेच बूटिंग. आणि मल्टीटास्किंग म्हणजे काय? एकाच वेळी अनेक ॲप्लिकेशन चालू ठेवणे, त्याला मल्टीटास्किंग म्हटलं जातं, लक्षात ठेवा. इन्सर्शन पॉइंट नवीन ओळीवर मूव्ह करण्यासाठी कोणत्या कीचा वापर करतात? मगाच झालेला प्रश्न आहे, एंटर की. MS एक्सेलमध्ये खालीलपैकी कोणता पर्याय उपलब्ध नाही? एक्सेलमध्ये खालीलपैकी कोणता पर्याय उपलब्ध नाही? फंक्शन आहे का एक्सेलमध्ये? व्हॉट इफ ॲनालिसिस आहे. टेबल ऑफ कंटेंट नाही. आणि चार्ट? आणि शेवटचा प्रश्न बघा, 40 प्रश्न आहेत हे. विंडोजमध्ये म्युझिक प्ले करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? कोणाला येते? विंडोज मीडिया प्लेअर. ऑडिओ प्लेअर नाही किंवा म्युझिक प्लेअर नाही, विंडोज मीडिया प्लेअर. बघा, सगळे प्रश्न बरोबर आहेत. आता आणखीन एकदा चालू करतो. आता उत्तर तुम्ही द्या पटापटा. प्रश्न वाचल्या वाचल्या उत्तर आलं पाहिजे. आपण आपल्या प्रेझेंटेशनमध्ये इन्सर्ट टॅबमधील डॅश डॅश पर्याय वापरून एक एक्सेल शीट एम्बेड करू शकतो. मी ज्याला विचारतो त्यानंच उत्तर द्यायचं, बरं का. राजश्री, सांग उत्तर. डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट टाईप करत असताना ही की दाबल्यास नंतरचा सर्व मजकूर पुढील ओळीमध्ये मूव्ह होतो. सुप्रिया, एंटर. तुम्हाला तुमच्या संगणकाचा डेट अँड टाइम म्हणजे तारीख आणि डेट बाबतचा फॉर्मॅट बदलायचा आहे. विंडोजमध्ये तुम्ही डॅश डॅश या पर्यायाचा वापर करून डेट अँड टाइम बदलू शकता. समीर,
समीर. वारे साहेब, लेफ्टच डायरेक्ट. शिल्पा सांग. कंट्रोल पॅनल. डॅश डॅश हे उर्वरित कम्प्युटरला प्रोग्रामच्या सूचना इन्स्ट्रक्शन्स अंमलात आणण्यास सांगते. सांग समीर. बरं बरं, उद्या आता उद्या सेंटरला, उद्या स्क्रीन क्लिअर दिसते. स्क्रीन दिसना गेली का? कुणाला कुणाला प्रॉब्लेम यायला सांगा बरं मला जरा. का उगं विचारालो एकेकाला म्हणून तसं म्हणाला. आवाज क्लिअर यायला माझा. प्रगती तूच रेंज मध्ये नसशील बघ. असं आहे का? बरं मी स्लो जातोय का क्वेश्चनवर. बघा आता चौथा प्रश्न चालू आहे, सगळ्यांना चौथा दिसतोय. डॅश डॅश हे उर्वरित कम्प्युटरला प्रोग्रामच्या सूचना इन्स्ट्रक्शन्स अंमलात आणण्यास. काय झालं? काहीच नाही. लेफ्ट कर आणि डबल जॉईन कर. कुणाचं नेट चालू नाही? राज, आवाज यायला राजश्री तुझा, म्हणजे तुझं काय तर स्क्रीन सगळ्यांना दिसते आणि आवाज सुद्धा सगळ्यांचा क्लिअर येते. एकदा लेफ्ट कर आणि डबल जॉईन कर. तोपर्यंत बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? शिल्पा. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? प्रगती. इंटरनेट एक्सप्लोरर. काय इंटरनेट एक्सप्लोरर? ब्राउझर आहे एक, लक्षात ठेवा. विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टीम आहे, मॅक ओएस ऑपरेटिंग सिस्टीम आहे, युनिक्स पण ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लिनक्स पण ऑपरेटिंग सिस्टीम आहे. इंटरनेट एक्सप्लोरर हा एक ब्राउझर आहे, जसं गुगल क्रोम ब्राउझर आहे आपला तसा. चालू वर्कशीटमध्ये संपूर्ण वर्कशीटची आणखीन एक प्रत तयार केली जाऊ शकते. सांगा. बरोबर आहे. आपल्याला पाहिजे तितके आपण वर्कशीटमध्ये नवीन शीट घेऊ शकतो. जर तुम्हाला एक फाईल ज्याची साईज 1.5 MB आहे आणि तुम्हाला ती पेन ड्राईव्हवर कॉपी करायची आहे, पण तुम्ही तुमच्या पेन ड्राईव्हमध्ये फ्री स्पेस कमी असेल, अशा वेळी पुढीलपैकी कोणती युटिलिटी वापराल? सुप्रिया. फाईल कम्प्रेशन. इंटरनेट सॉरी अँटीव्हायरस प्रोग्राम हा पण एक युटिलिटीचा भाग आहे बरं का, लक्षात ठेवा. हा प्रश्न येऊ शकतो परीक्षेला. अँटीव्हायरस प्रोग्राम हा पण एक युटिलिटीचा भाग आहे. पॉवर पॉईंटचा पिक्चर इफेक्ट्स ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये नसणारा पर्याय सिलेक्ट करा. पॉवर पॉईंटच्या पिक्चर इफेक्ट्स ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये प्रीसेट, शॅडो, डिफ्लेक्शन आणि ग्लो खालीपैकी कोणता ऑप्शन नाही त्यात? डिफ्लेक्शन. तुम्ही कम्प्युटर स्टार्ट करत आहात याचा अर्थ तुम्ही कम्प्युटर काय करत आहात? बुटिंग. समजालेत का प्रश्न? सगळे उत्तर द्या बरं मला एकदा. अवघड आहेत का सोपे आहेत? सोपे आहेत का? बघू परीक्षेला किती सोपे दिसते ते. बघा पुढचा प्रश्न. पेज साईज बदलण्याचा पर्याय कोणत्या टॅबमध्ये असतो? पेज साईज कुठून बदलतो आपण? पेज लेआउट. आता मी बघा प्रश्न वाचतो, पटकन उत्तर द्या, फक्त लेट करू नका.
हे विशिष्ट प्रोग्राम असतात, याची रचना कम्प्युटिंग सोपी करण्यासाठी झालेली असते. हार्डवेअर, कंट्रोल पॅनल, पेंट आणि युटिलिटीज. काय ते उत्तरेचं युटिलिटी. लक्षात ठेवा. मी सारखं सारखं प्रश्न का सांगालो तर प्रश्न डोळ्याखालून जावे दोनदा. हेच प्रश्न येतात, दुसरे कोणते येत नाहीत. आणि तुम्हाला जी ग्रुपवर PDF पाठवलेत ते PDF सगळ्या वाचा. त्या PDFच्या बाहेरचा तर एकही प्रश्न येत नाही परीक्षेला. सगळे PDFच्या मधले प्रश्न येतात. एक मोठी PDF पाठवले बघा तुम्हाला सगळे ऑप्शन सकटचे. त्या PDFच्या बाहेरचं काहीही येत नाही, काही सुद्धा, म्हणजे एकही प्रश्न येत नाही त्या PDFच्या बाहेरचा. पण ते प्रश्न वाचले, कोणी कोणी वाचले ते प्रश्न? कुणीच नाही. वा, कशी देणार हो परीक्षा? बघा आता हे स्पेलिंग, ट्रान्सलेट आणि लँग्वेज हे पर्याय डॅश डॅश टॅबमध्ये असतात. रिव्ह्यू. कागदावर आउटपुट आणण्यासाठी प्रिंटर्स कम्प्युटरला जोडले जाऊ शकतात. बरोबर आहे. कम्प्युटरचा कोणता भाग तुम्हाला कम्प्युटरवरील माहिती प्रदर्शित करतो? तर आपल्याला कम्प्युटरची माहिती प्रदर्शित करण्याचं काम मॉनिटर करतं, पण मॉनिटर हा ऑप्शन पर्यायात नाही, त्यामुळे यापैकी कोणतेच नाही. युजर त्याची आवड आणि गरज यांच्यानुसार बुलेट्स कस्टमाइज करू शकतो. बुलेट कस्टमाइज करताना युजर पुढीलपैकी काय एनहान्स करतो? तर युजर फक्त कलर एनहान्स करू शकतो. कलर, स्टाईल नाही. लक्षात ठेवा, कलर एनहान्स करू शकतो युजर. बॉर्डर ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये बॉर्डर ऑप्शन निवडण्यास सेलच्या डॅश डॅशवर बॉर्डर लागू होतील. बॉर्डर ऑप्शन निवडल्यास काय होतील? सेलच्या सर्व बाजूनी बॉर्डर लागू होतील. तुम्हाला मीटिंगच्या निमंत्रणाची रिक्वेस्ट आली असेल आणि तुम्ही ती ऍक्सेप्ट केली तर यापैकी कोणती गोष्ट तुमच्या आउटलुकमध्ये होणार नाही? ऑप्शन नंबर 4, इतर निमंत्रितांनी मीटिंग रिक्वेस्टला पाठवलेले प्रतिसाद तुम्हाला मिळत राहतील, मिळत नसतात. वेब पेजमध्ये तुमचा माऊस पॉइंटर जेव्हा एखाद्या लिंकवर जातो तेव्हा त्या माऊस पॉइंटरचा आकार एका हातामध्ये बदलतो. बरोबर आहे, त्यालाच हायपरलिंक म्हटलं जातं. हायपरलिंक कुठं असते, कोणत्या टॅबमध्ये असते? इन्सर्ट. लक्षात ठेवा. आपल्याला वेगवेगळ्या रंगाचा वापर करून एकापेक्षा अधिक सेलच्या बॉर्डर्स हायलाइट करायचे आहेत. म्हणजे सेल बॉर्डरला कलर द्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला लाईन कलर ऑप्शन वापरावं लागेल. बॉर्डर कलर नाही, लाईन कलर. लक्षात ठेवा, बॉर्डर कलर ऑप्शन नसतो. आउटलुकमध्ये तुम्ही यशस्वीपणे अकाउंट सेटअप केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय दिसते? तर मायक्रोसॉफ्ट आउटलुक टेक्स्ट मेल. टेक्स्ट मेल नाही, हा टेस्ट मेल आहे, टेक्स्ट मेल नसतं. खालीलपैकी कोणता एक ड्रॉइंग प्रोग्राम आहे ज्याचा वापर ग्राफिक्स तयार करण्यासाठी आणि त्यामध्ये बदल करण्यासाठी केला जाऊ शकतो? तर पेंट. आपण प्रेझेंटेशनमध्ये इच्छित फॉर्मॅटिंग बदल अप्लाय केल्यानंतर आपण टेक्स्ट डिसिलेक्ट करण्यासाठी काय करतो? तर सिलेक्शनच्या बाहेरच्या क्षेत्रावर क्लिक करतो. इन्सर्ट केलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये टेक्स्ट एंटर करण्यासाठी तुम्हाला टेक्स्ट बॉक्स डॅश डॅश करणे आवश्यक आहे. काय करावं लागतं? टेक्स्ट बॉक्सवरती क्लिक करावं लागतं, तेव्हाच त्याच्यात तुम्हाला टेक्स्ट एंटर करता येतं. खालीलपैकी कोणत्या ऑप्शनचा वापर करून तुम्ही पोर्ट्रेट मोडमधून लँडस्केप पेज लेआउटवर स्विच होऊ शकता? ओरिएंटेशन ऑप्शन. जर आपण आपल्या प्रेझेंटेशनच्या पहिल्या स्लाइडमध्ये फक्त एक हेडिंग ऍड करू इच्छित असाल तर कोणत्या प्रकारची स्लाइड घ्यावी लागेल? फक्त एक हेडिंग घ्यायचं आहे आपल्याला, त्यासाठी फक्त टायटल ओनली. कोणती स्लाइड घेणार आपण? टायटल ओनली. इन्सर्शन पॉइंट नवीन ओळीवर मूव्ह करण्यासाठी कोणती की वापरणार? एंटर की. जर आपल्याला आपले प्रेझेंटेशन ब्लॅक अँड व्हाईट स्केल, ग्रे स्केल अथवा कलर स्केलमध्ये स्विच करायचे असेल तर आपल्याला व्ह्यू टॅबवरती क्लिक करावं लागतं. कोणत्या टॅबवरती? व्ह्यू टॅबवरती. वर्ड डॉक्युमेंटमधील फॉन्ट साईज कशामध्ये मोजतात? तर पॉइंट्समध्ये मोजली जाते फॉन्ट साईज. एक्सेल शीटमधील कॉलमची रुंदी विशिष्ट व्हॅल्यूवर मॅन्युअली सेट केली जाऊ शकते. बरोबर आहे, आपल्याला पाहिजे तेव्हा आपण त्याची रुंदी मॅन्युअली सेट करू शकतो. रीडिंग ही सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसमधून माहिती ॲक्सेस करण्याची प्रक्रिया आहे. रीडिंग म्हणजेच सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस म्हणजे काय? तर आपले पेन ड्राईव्ह किंवा एक्सटर्नल जे आपण ड्राईव्ह लावतो ते एकदा कम्प्युटरला लावले त्यानंतर त्याच्यामधली माहिती पाहणे यालाच म्हटलं जातं रीडिंग. आणि ती माहिती डिलीट करणे किंवा त्यात ऍड करणे किंवा ते त्याच्यावर प्रक्रिया करणे
ह्याला म्हटलं जातं रायटिंग. हे रीडिंग आणि रायटिंग हे दोन ऑप्शन असतात स्टोरेज मीडियामध्ये, लक्षात ठेवा. माहिती पाहणे म्हणजेच ऍक्सेस करणे म्हणजेच रीडिंग, आणि त्याच्यात एडिट करणे किंवा काही चेंजेस करणे म्हणजेच रायटिंग, लक्षात ठेवा. या दोन्हीवर एक प्रश्न विचारला जातो. MS एक्सेल मध्ये खालीलपैकी कोणता पर्याय उपलब्ध नाही? MS एक्सेल मध्ये टेबल ऑफ कंटेंट नाही. टेबल ऑफ कंटेंट हे आपल्या वर्ड मध्ये असतं. वर्कशीट हलवण्यासाठी किंवा कॉपी करण्याचे पर्याय डॅश डॅश टॅब मध्ये आढळू शकतात. म्हणजेच कॉपी, कट आणि कॉपी हे ऑप्शन होम टॅब मध्ये असतात. प्रिंटरसाठी रिझोल्यूशन म्हणजे निर्माण केलेल्या प्रतिमांची स्पष्टता मोजणे. GDPI म्हणजेच डॉट्स पर इंच अशी मोजली जाते. काय ते याचं उत्तर? बरोबर. विंडोज मध्ये म्युझिक प्ले करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? सांगा. विंडोज मीडिया प्लेअर. डिस्क रीड करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निळ्या रंगाच्या लेझर पासून ब्ल्यू रे डिस्क हे नाव पडले. हा एक शेप फिलचा प्रकार असून तो शेपच्या पृष्ठभागावर एका रंगातून दुसऱ्या रंगात बदलत जातो. ग्रेडियंट फिल. पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये वर्कबुक मधील इतर शीट्स किंवा ऑब्जेक्ट्सना डायरेक्ट ऍक्सेस करण्यासाठी वापरले जाते? ऑब्जेक्ट. वायरलेस सर्व्हिस प्रोव्हायडर ही वायरलेस मोडेम्स असणाऱ्या कम्प्युटरसाठी आणि इतर अनेक प्रकारच्या वायरलेस उपकरणांसाठी इंटरनेट कनेक्शन प्रदान करतात. कर्सरला सध्याच्या सेलमधून इतर सेलमध्ये हलवण्यासाठी डॅश डॅश कीचा वापर केला जातो. एंटर. आणि इन्सर्ट पिक्चर्स पर्याय वापरल्याने आपण आपल्या प्रेझेंटेशनमध्ये एकाच वेळेस अनेक पिक्चर्स इन्सर्ट करू शकतो. बरोबर आहे. याच्यामध्ये काय अडचण आहे का कोणाला ह्या प्रश्नांमध्ये? फक्त एवढे जरी प्रश्न केले ना तरी पास होऊन जाते. आतापर्यंत MSCIT तुम्ही तोंड बी नाही बघितले चलते. फक्त एवढे जरी प्रश्न केले तरी तुम्ही पास होतात. 20 मार्क एवढ्या तुम्हाला मिळतात.